श्री शिवाय नमस्तुभ्यं। आज आपण कोल्हार जिल्हा अहमदनगर येथील कोल्हाळेश्वर महादेव मंदिर हे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अत्यंत जागृत आणि पौराणिक देवस्थानाला भेट द्यायला। शिर्डीपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण म्हणजे कोल्हार भगवतीपूर येथे 3.5 शक्तिपीठाचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं आणि सोबतीला प्रभू श्रीरामांची स्थापना केलेलं ऐतिहासिक महादेव मंदिर। चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचा महिमा। असे म्हटले जाते की अमृत मंथनाच्या वेळी जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले तेव्हा जो कोलाहल झाला त्यावरून या गावाला कोल्हार हे नाव पडले। हा कोलाहल शांत करण्यासाठी भगवान शंकराने येथे देवी भगवतीची स्थापना केली। तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा ते आळंदी प्रवासादरम्यान या मंदिरात मुक्काम केल्याचा उल्लेख काही ग्रंथात केलेला आढळतो। वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी प्रवरा नदीकाठी मुक्काम केला। तिथे प्रभू श्रीरामांनी वाळूची शिवलिंग तयार करून पूजा केली, ज्याला आज आपण कोल्हाळेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतो। या मंदिरातील नंदीची मूर्ती अत्यंत भव्य आणि रेखीव आहे। जुन्या जाणकारांच्या मते या नंदीच्या खालून भुयार होते, जे थेट भगवती माता मंदिरापर्यंत जात असे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे पूर्व दिशेला मुख असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी शैलीतील आहे। मंदिराच्या समोर एक उंच आणि सुंदर दगडी दीपमाळ आहे, ज्यावर जाण्यासाठी गोलाकार जिना आहे। प्रवरा नदीचा विस्तीर्ण परिसर आणि मंदिरातील शांतता भाविकांना मंत्रमुग्ध करते। मित्रांनो, जर तुम्ही शिर्डी किंवा अहिल्यानगरला येणार असाल तर कोल्हारच्या या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।